पावसाळ्यात वरुणराजानं राज्यभर पाण्याचं दान दिलं, त्यामुळे पिकं तरारून आली, तर काही ठिकाणी जादा पावसानं पिकांचं मोठं नुकसान देखील झालं। मात्र सांगलीतल्या पळशीत यंदा अपेक्षित पाऊस झालाच नाही, त्यामुळे इथं आजही दुष्काळाची परिस्थिती आहे। द्राक्षांसाठी प्रसिद्ध असणारं हे गाव आता सरपणाचं गाव होत चाललंय। ही झाडं तोडताना या बळीराजाचं हृदयही तुटतंय। पोटच्या पोराची जेवढी काळजी घेतली नसेल तेवढा जीव या बागांना लावला होता। मात्र निसर्गाचं चक्र फिरलं आणि सांगली जिल्ह्यातील पळशी हे द्राक्षांचं गाव सरपणाचं गाव म्हणण्याची वेळ आली आहे। राज्यभर बरसलेल्या मान्सूनने इथून पाठ फिरवल्याने हे चित्र तयार झालंय। ह्या वर्षी मान्सूनचा पण पाऊस नाही, रिटर्न मान्सून पण अजिबात पडला नाही। कुठल्याही बोर 5 ते 7 मिनिटाच्या वर चालत नाही, त्यामुळं आम्हाला ही द्राक्ष तोडायची पाळी आली आणि हळूहळू ही एक बाग तुटली, ह्याच्या पाठोपाठ आता दुसरी तुटणार। दुष्काळी पट्ट्यात असूनही हे गाव 1996 पासून टपोरे आणि खास चवीच्या द्राक्षांसाठी प्रसिद्ध। गावातील तब्बल 300 एकरवर द्राक्ष बागा, द्राक्ष निर्यातीकडून तब्बल 25 कोटी रुपये गावात येत होते। अनेक उच्च शिक्षित तरुण नोकरी सोडून द्राक्ष लागवडीकडे वळले। मात्र मागील वर्षी गारपीट आणि त्यानंतर अवकाळीच्या तडाख्याने द्राक्ष बागा झोपल्या आणि यंदा पावसाच्या हुलकावणीने त्या तोडायची वेळ आली। माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर आहे। मी महिंद्रा कंपनीमध्ये 1 वर्ष आणि केमनोवा केमिकल कंपनीमध्ये 1 वर्ष नोकरी केली, पण नंतर त्याच्यात पुढं स्कोप नसल्यामुळं नंतर सुशिक्षित असूनसुद्धा मी शेतीत उतरलो। गेली 3 वर्ष मी शेती बघतोय, पण शेतीची सुद्धा अशी दुरावस्था झालेली आहे, त्यामुळं आम्हाला आता शेतीसुद्धा काही परवडत नाही। आता आम्हाला छटणी घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याकडे पाणी उपलब्ध नाही आणि पाणी नसल्या कारणाने आता 3 वर्ष दुष्काळ असल्यामुळे आमच्याकडे आधीच कर्जाचा डोंगर आहे आणि आता आम्ही काहीच करू शकत नाही। अतिशय तीव्र परिस्थिती झालेली आहे, कर्ज हे कुठली बँक देऊ शकत नाही। सलग 3 वर्षांच्या दुष्काळाने गावातील जलस्रोत आटले आहेत। त्यात गावातील अनेकांनी गरजेपेक्षा जास्त बोरवेल मारल्याने जमिनीतही पाणी शिल्लक नाही। आता काही शेतकरी टँकरवर बाग जगवण्याच्या विचारात आहेत। सध्या बागांची छाटणी सुरू आहे, जिथे काड्यांना बोर्डो पेस्ट लावण्याचं काम सुरू आहे। पाण्याची अपेक्षा असल्यामुळे ज्याचे एकरभर बाग आहे त्याने कमीत कमी 4-5 पाणी लागत नाही तोपर्यंत बोरिंग मारायचा आम्ही सपाटा चालू ठेवलेला होता। त्या चुकी आमच्या लक्षात आल्या 2-3 वर्षापासून, तर त्याच्यानंतर आम्ही तो प्रयत्न केला की बाबा याला पुनर्भरण करू, पण निसर्ग त्याला साथ देत नाही। गेली 3-4 वर्ष झालं एवढा कमी पाऊस, अत्यल्प म्हणजे ज्याला काय अत्यल्पाच्याही पलीकडचा एखादा शब्द असेल एवढं पाणी तिथं आमच्याकडे कमी पडतंय आणि तेवढ्या पाण्यावर आम्ही बागा जागवायचा प्रयत्न करतोय। भरपूर पाणी आम्ही बाहेरून विकत आणून आणायचा प्रयत्न करतोय। बोरिंगला अगदी 5-10 मिनिटं पाणी फक्त आमच्या येतंय आणि जे पाणी आम्ही आणतोय ते सगळं टोटली विकत आणून आम्ही ते करतोय। द्राक्षांचं गाव ही ओळख पुसू नये यासाठी गावातील शेतकरी झटतायत। मात्र दिवसेंदिवस परिस्थिती कठीण बनत असल्याने बागायतदारांमध्ये अस्वस्थता आहे। त्यामुळे एका पाठोपाठ एक बागा जमीनदोस्त होताना डोळ्यात देखील पाहावं लागतंय। सांगलीहून कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।